नमस्कार मित्रांनो, मी अक्षय क्लिक मराठीमध्ये तुमचं स्वागत करतो। मित्रांनो, मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी जी योजना आहे, तर या योजनेमध्ये बऱ्याच पद्धतीचे बदल होताना आपल्याला दिसत आहेत। तर मित्रांनो, आता एक मोठा असा 12 बदलांचा जी.आर. आलेला आहे। तर मित्रांनो, काय हा जी.आर. आहे, कोणकोणते बदल आहेत, आता त्यामध्ये फोटो, पीएम किसान, जन्म प्रमाणपत्र, विवाह नोंदणीचे प्रमाणपत्र, तसेच बँक पासबुक किंवा महिलेला रेशन कार्डची गरज नाही, अशा पद्धतीचे काही बऱ्याच पद्धतीचे नियम आहेत। तर ते कोणकोणते आहेत ते आपल्याला हा व्हिडिओ बघितल्यानंतर समजून येणार आहे। मित्रांनो, व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळून जाईल। तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया। सर्वप्रथम या शासन निर्णयाचं हेडिंग काय आहे बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये सुधारणेसह व्याप्ती वाढवण्याबाबत। तर हा शासन निर्णय जो आहे तो महिला व बाल कल्याण विभागांतर्गत प्रस्तावित करण्यात आलेला आहे। त्याच पद्धतीने मित्रांनो बघा, जास्त वेळ न घालवता महत्त्वाचे असे शासन निर्णय आपण बघून घेऊयात। तर मित्रांनो, मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजना जी आहे, तर या योजनेअंतर्गत अंमलबजावणी प्रभावीपणे व सुलभतेने होण्यासाठी खालीलपैकी स्पष्टता करण्यात येऊन त्यास मान्यता देण्यात येत आहे। तर मित्रांनो, आता सर्वात अगोदर त्यांनी कुटुंबाची व्याख्या सांगितलेली आहे। तर बघा, सदर योजनेमध्ये कुटुंबाची व्याख्या खालीलप्रमाणे राहील। तर कुटुंब याचा अर्थ पती पत्नी व त्यांची अविवाहित मुले मुली हा कुटुंबाचा अर्थ आहे। तर मित्रांनो, अशा पद्धतीचा त्यांनी कुटुंबाची व्याख्यामधून स्पष्ट केलेला आहे। त्याच पद्धतीने बघा, नवविवाहित महिलेच्या बाबतीत तिचे नाव रेशन कार्डावर लगेच लावणे शक्य होत नाही, त्यामुळे विवाह नोंदणीचे प्रमाणपत्र असलेल्या अशा नवविवाहित महिलेच्या पतीचे रेशन कार्ड हे उत्पन्नाचा दाखला म्हणून ग्राह्य धरण्यात येईल। तर आता बघा मित्रांनो, नवविवाहित महिलेच्या म्हणजेच नवीन ज्याचं लग्न झालेलं असतं त्याचं रेशनिंग कार्डमध्ये नाव लागलेलं नसतं, तर त्या महिलेला त्याचा विवाह नोंदणीचं सर्टिफिकेट म्हणजे मॅरेज सर्टिफिकेट जे असतं तर ते ग्रामपंचायतमध्ये काढून ते जर का तुम्ही रेशनिंग कार्डच्या उत्पन्नाच्या दाखल्याच्या जागी जर का अपलोड केलं तर ते ग्राह्य धरले जाणार आहे। मित्रांनो, तुम्ही जर का विवाह नोंदणीचे सर्टिफिकेट अजूनही काढलेलं नसेल तर ते कसं काढायचं त्याचा व्हिडिओ आपण ऑलरेडी बघितलेला आहे। तुम्ही जर का तो व्हिडिओ बघितला नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओची लिंक देऊन ठेवतो, तुम्ही बघून घ्या। त्याच पद्धतीने मित्रांनो, परराज्यात जन्म झालेल्या व ती सध्या महाराष्ट्रात वास्तव्यास असेल त्या महिलेने महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषासोबत विवाह केला असेल तर अशा व्यक्तीच्या बाबतीत त्याच्या पतीचे जन्माचा दाखला किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा आदिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येते। याशिवाय महिलेचे 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड, 15 वर्षापूर्वीचे मतदान कार्ड देखील ग्राह्य धरण्यात येते। तर अशा पद्धतीचे मित्रांनो हे 3 नियम आहेत। त्याच पद्धतीने मित्रांनो बघा, ह्या योजनेमध्ये लाभ घेण्यासाठी पोस्टातील खाते देखील ग्राह्य धरण्यात येते। म्हणजेच तुमचं इंडियन पोस्ट पेमेंट बँकेत जर का खातं असेल तर ते खातं देखील ग्राह्य धरण्यात येईल। त्याच पद्धतीने बघा मित्रांनो, योजनेच्या ऑफलाईन अर्जावरील लाभार्थी महिलेच्या फोटोचा फोटो काढून तो ऑनलाईन अर्ज दाखल करण्यासाठी ग्राह्य धरण्यात। मित्रांनो, हा खूप मोठा बदल आहे। तर बघा मित्रांनो, ऑफलाईन अर्जावरील जी महिला फॉर्म देते तर त्या फॉर्मवरती ऑफलाईन अर्ज करते त्यावरती फोटो चिटकवलेला असतो, तर त्या फोटोचा फोटो काढून ऑनलाईन अर्ज दाखल करण्यासाठी ग्राह्य धरण्यात। म्हणजे आता या अगोदर महिलेला स्वतः तिथे हजर राहून तिचा लाईव्ह फोटो काढण्यात येत होता, परंतु आता हा एक मोठा बदल करण्यात आलेला आहे की त्या फोटोवरती फोटो काढून अर्जावरचा जर का फोटो काढून अपलोड केला तर फोटो ग्राह्य धरला जाणार आहे। त्याच पद्धतीने बघा मित्रांनो, सदर योजनेअंतर्गत नागरी व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका, अंगणवाडी सेविका यांचे समूह संघटन, मदत कक्ष प्रमुख व आशा सेविका, सेतू सुविधा केंद्र, आपले सरकार सेवा केंद्र यांना पात्र महिलेचे अर्ज भरून घेण्यासाठी प्राधिकृत करण्याचा अधिकार आहे। आता आपण मागच्या जी.आर. मध्ये बघितलं, या सर्वांना 50 रुपये देण्याची तरतूद जी आहे ती शासनाने केलेली आहे, त्यामुळे तुम्ही यांना एकही रुपया द्यायचा नाही। एकही पैसे जर का कोणी मागितले तर तुम्ही शासनाच्या वेबसाईटला तक्रार देखील करू शकता। त्याच पद्धतीने बघा मित्रांनो, केंद्र शासनाने विविध शासकीय योजनांचे लाभ प्रणालीद्वारे देण्याची प्रक्रिया कार्यान्वित केली आहे। केंद्र शासनाच्या विविध योजनांमधील म्हणजेच पीएम किसान असेल, मनरेगा असेल, अशा पद्धतीच्या ज्या योजना आहेत तर त्या तत्सम योजना ज्या आहेत, जे लाभार्थी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अटी शर्तीनुसार पात्र ठरत असतात त्यांचा डाटा माहिती व तंत्रज्ञान विभागाकडून प्राप्त झाल्यानंतरचे त्यांचे केवायसी व आधार ऑथेंटिकेशन यापूर्वीच झालेले असल्याने सदर लाभार्थ्यांना केवळ ऑफलाईन अर्ज भरून घेऊन मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा थेट लाभ देण्यात यावा। मात्र हे करीत असताना पात्र लाभार्थी महिलांकडून सदर योजनेचा अर्ज भरून घेण्यात यावा। म्हणजेच मित्रांनो, ज्यांचे पीएम किसानला ऑलरेडी रजिस्ट्रेशन आहे त्यांना देखील याचा लाभ मिळणार आहे आणि त्यांना फक्त ऑफलाईन अर्ज करण्याची सुविधा शासनाने उपलब्ध करून दिलेली आहे। मित्रांनो, त्यांना ऑनलाईन करावे लागणार नाही, कारण त्यांच्याकडे शासनाकडे ऑलरेडी त्यांचा डाटा ऑनलाईन आहे। तर मित्रांनो, अशा पद्धतीचा हा देखील एक मोठा नियम आहे। त्याच पद्धतीने बघा मित्रांनो, हे महत्त्वाचं बघून घ्या, गाव पातळीवरती ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, तलाठी, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, ग्राम रोजगार सेवक व अन्य ग्रामस्तरीय कर्मचारी यांची ग्राम समिती
ग्रामस्तरीय समिती स्थापन करण्यात यावी। सदर समितीचे संयोजन ग्रामसेवक व सदस्य सचिव अंगणवाडी सेविका पाहतील। समितीने सदर योजनेसाठी गाव पातळीवरती शिबिर आयोजित करून त्यामध्ये ऑनलाईन तसेच ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने लाभार्थ्यांची नोंदणी करण्यात यावी। ऑफलाईन अर्ज यथावकाश ॲप पोर्टलवरती भरण्यात यावेत। तर मित्रांनो, अशा पद्धतीचे शासनाने ग्रामसेवक तसेच कृषी सहाय्यक, तलाठी, अंगणवाडी सेविका या सर्व कर्मचाऱ्यांना आदेश दिलेले आहेत। त्याच पद्धतीने बघा मित्रांनो, ग्रामस्तरीय समितीमार्फत अंतिम लाभार्थी महिलांची यादीचे प्रत्येक शनिवारी आवश्यकतेनुसार गाव चावडीवरती वाचन करण्यात यावे। तसेच सदर यादी ग्रामपंचायत व अंगणवाडी केंद्र येथे प्रसिद्ध करण्यात यावी। सदर प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीवर हरकती प्राप्त झाल्यास त्याचे निराकरण करण्यात येईल। त्याच पद्धतीने बघा मित्रांनो, तालुका वॉर्ड स्तरीय समितीमार्फत पात्र लाभार्थ्यांची निवड करून लाभार्थ्यांची अंतिम यादी प्रसिद्ध करावी। जिल्हास्तरीय समितीने तालुकास्तरीय समितीवर देखरेख व संनियंत्रण ठेवण्यात यावे। त्याच पद्धतीने बघा मित्रांनो, नागरी व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, सेतू सुविधा केंद्र, अंगणवाडी पर्यवेक्षिका, ग्रामसेवक, आपले सरकार सेवा केंद्र यांनी लाभार्थ्यांची अंतिम यादी प्रसिद्ध झाल्यावर एकूण पात्र लाभार्थ्यांचे अर्ज सादर केल्यावर त्या पात्र लाभार्थ्यांची नोंद झाल्यावरती त्यांना 50 रुपये एवढा प्रोत्साहनपर भत्ता देण्यात येणार आहे। तर मित्रांनो, अशा पद्धतीने शासन त्यांना 50 रुपये देणार आहे, तर तुम्ही कोणतेही पैसे द्यायचे नाही। अशा पद्धतीचे हे महत्त्वाचे असे नियम आहेत मित्रांनो। तुम्हाला जर का हा शासन निर्णय डाउनलोड करायचा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, तर तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता। तर मित्रांनो, व्हिडिओ जर का आवडला असेल आणि या योजनेबद्दल नवनवीन अपडेट सगळ्यात अगोदर जर का तुम्हाला पाहायचे असतील तर मित्रांनो, आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा, कारण अशाच पद्धतीचे नवनवीन कंटेंट आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत राहतो। चला मित्रांनो, भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।